आता वांगी धुवून घेतलेली आहेत आपण. आता वांगी चिरून घेतली. आता मसाले बघा, हे मसाले बघा आता एकत्र वाटून घ्यायचे आपल्याला. तेल गरम झालं की जिरे मोहरी असा तडका आला की लगेच आपण त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे. चांगलं परतून लाल होईपर्यंत करता. मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. लसूण लाल झाला की त्यामध्ये आपल्याला आपली भरलेली वांगी पुन्हा परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. अशी वांगी आपली भरलेली वांगी, ते मिश्रण त्याच्यामध्ये भरलेलं आहे बघा. पण असं मस्तपैकी फ्राय केलं जातं. अशी भरलेली वांगी खरंच खायला खूप छान लागतात. आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं. भाकरीसोबत आपण ते खाऊ शकतो. ही भाजी खूपच छान लागते. मैत्रिणी, तुम्ही एकदा खरंच नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीची भाजी. तर आपली अशी डिश तयार आहे. तर खरंच बघा, वांग्याची भाजी आणि भाकरी खूपच छान. एकदा ट्राय करा. आपल्या लोणच्यासह सर्व करा. वांग्याची भाजी. बाय.